चाणक्य ट्रॅव्हल्स, छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस, मुंबई पुणे नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजी महाराज नगर दैनंदिन सेवा। तर दिग्रस येथून दररोज सायंकाळी 5 वाजता नॉन एसी इंदोर करिता लक्झरी बस सेवा। तसेच दिग्रस येथून दररोज रात्री 8:45 एसी स्लीपर कोच हैदराबाद करिता सुरू। बुकिंग करिता संपर्क मयूर हरीश सांखला, मोबाईल क्रमांक 7517224777, छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथे नव्या पाण्याच्या टाकीचा भूमिपूजन सोहळा संपन्न। दिग्रसकरांना मिळणार मुबलक पाणी। डॉक्टर रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटल दिग्रसजवळ नवीन पाण्याच्या टाकीचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। 16 मीटर उंचीच्या या टाकीमध्ये 3,75,000 लिटर इतका पाण्याचा साठा उपलब्ध राहणार आहे। त्यामुळे मुबलक पाणी दिग्रसकरांना मिळणार आहे। 8 महिन्यामध्ये या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण होणार आहे। दिग्रसच्या काही भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत होती, परंतु आता मात्र दिग्रसकरांना मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे। राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या प्रयत्नाने या पाण्याच्या टाकीकरिता भरघोस निधी मिळाल्याचे नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती सचिन बनगिनवार यांनी सांगितले। यावेळी सुधीर देशमुख, शिक्षण सभापती डॉक्टर संजय बंग, शिवसेना शहर प्रमुख संजय कुकडी, डॉक्टर संदीप दुधे, अरविंद मिश्रा, शिवसेनेचे नगर परिषदेचे गटनेते बाळू जाधव, विनायक दुधे, नगरसेवक संदीप झाडे, नगरसेवक निलेश कुटे, नगरसेवक किशोर कोचडे, ॲडव्होकेट विवेक बनगिनवार, व्यंकटेश राऊत, गजानन सुकळकर, सदा डाडुळकर, LP राठोड, अमोल बोंडगे, अनुरुद्ध राठोड, व्यंकटेश राऊत, अमोल राठोड इत्यादींची उपस्थिती होती। नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड यांच्या निधीमधून आज पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन आज आम्ही सगळ्यांनी केले। या पाण्याच्या टाकीमध्ये पाण्याची क्षमता 3,72,000 लिटर आहे। या पाण्याच्या टाकीमधून पूर्ण महेशनगर बसस्टँड एरिया, त्याच्यानंतर सूरजनगर पूर्ण अर्ध्या दिग्रसमध्ये पाणी जाणार आहे। आणि आम्ही जे करायचं होतं मेन नदीच्या पलीकडे 4 दिवस आड पाणी पुरवठा डेली चालू आहे। धन्यवाद। माननीय जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री माननीय संजयभाऊ राठोड यांच्या प्रयत्नातून, यांच्या निधीमधून जवळपास पूर्ण दिग्रसमध्ये पाईपलाईनचं काम चालू आहे। आणि आज नवीन वर्षात गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर आज माननीय सभापती सचिनभाऊ बनगिनवार यांच्या प्रयत्नातून आज आम्ही इथं आरोग्यधामच्या बाजूला नवीन पाण्याच्या टाकीचं भूमिपूजन केलेलं आहे। या पाण्याच्या टाकीचा पूर्ण फायदा जवळपास बसस्टँडचा पूर्ण एरिया, महेशनगर, शास्त्रीनगर, केशवनगर, सूरजनगर, अंबिकानगर या बऱ्याचशा नगरांना या टाकीचा फायदा होईल। तसेच जे आम्ही शब्द दिला होता की रमजानचा महिना चालू आहे आणि नदीच्या पलीकडं 3-4 दिवसात आम्ही पाणी पुरवेल, तर त्या शब्दाला आम्ही पाळलं आणि आज रोजी 3 ते 4 दिवसात तिथं पाणी चालू आहे।
संबंधित तिथचे जे जनता आहे सगळे सध्या आमच्या नगर परिषदच्या बॉडीवर चांगले खुश आहे आणि त्यांच्या चांगल्या भावना पण आमच्यापर्यंत पोहोचत आहे. हे चांगले काम करण्याचा प्रयत्न माननीय संजयभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनात आम्ही सगळेजण करत आहे. धन्यवाद. या टाकीला किती कालावधी लागेल बनायला? 8 महिने, 8 ते 9 महिने. 8 ते 9 महिने. आणि या योजनेमधून येत्या वर्षभरात दिग्रस शहरामध्ये मुबलक पाणी आणि पाण्याचा तुटवडा होणार नाही याची आम्ही सगळे नगरसेवक, सभापती आणि माननीय संजयभाऊ राठोड यांच्याकडून परवानगी घेऊन आम्ही दिग्रसकरांना शब्द देतो. आज या ठिकाणी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजनाचा समारंभ या ठिकाणी नुकताच पार पडला आहे. 3,72,000 लिटर कॅपॅसिटी असलेली ही पाण्याची टाकी आरोग्यधाम समोरील ओपन स्पेसमध्ये या ठिकाणी होत आहे आणि या पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून हा जो नवीन एरिया आहे बस स्टेशनपासून तर महेशनगर, मानोरा चौक हा एरिया पूर्ण अंबिकानगर या एरियात या पाणीच्या टाकीच्या माध्यमातून सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. तसेच उर्वरित शिवाजी चौक ते जुना पेट्रोल पंप ते मोतीनगर हे काम येत्या 8 दिवसात या ठिकाणी सुरू होत आहे आणि या पाणीच्या टाकीच्या माध्यमातून येत्या वर्षभरात या पाणीच्या टाकीच्या कामाला 8 महिने लागणार आहे, परंतु वर्षभरात दिग्रसकरांना मुबलक असा पाणीपुरवठा या ठिकाणी नक्की मिळणार आहे असं या ठिकाणी मी आपणा सर्वांना आश्वासन देतो आणि आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.